इदमुप अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्य रागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता, निर्वृत्तिका संस्थिताः. इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो, ज्ञानामृतेनावृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंत ज्ञानेश्वरं. श्रीसंत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वर भक्तांना, चांगदेव 65 भक्तांना सर्वांना वंदन. काल आपण थोडी पार्श्वभूमी पाहिलेली आहे की ही 65 ओव्यांची रचना ज्ञानदेवांनी का बरं केली. माणसाचं अज्ञान म्हणा किंवा अहंकार म्हणा, हा कसा आड येत असतो. आता खूप जण म्हणतात किंवा आम्ही पण म्हणतो, आम्ही 42 वर्ष योगाभ्यास केला, पण त्याच्यातूनही आपल्यात काही सुधारणा झाली का, काही कमतरता राहिली का, हे स्वतःचं स्वतः निरीक्षण करायचं असतं. आणि जी कमतरता असेल त्याच्यावर आपण मात करायची असते. आता आजचा श्लोक मी सकाळी पाठवलेला होता की साधा तो अजामेळ खरा पहिला सत्व चांगला सदाचरणी असतो, पण माणसाला भूल कशी पडते. जसं आपण अगदी नित्य नेमानं ठरवतो की मी काहीही वावगं वागणार नाही, कुणाशी वाईट बोलणार नाही, मी अहमपणा ठेवणार नाही. इतकं ठरवलं तरी जाता जाता समजा काही एखाद्याची ठोस लागली, दुसऱ्यांनी काहीतरी आपल्याशी वावगं वर्तन केलं की नकळत आपल्याकडून जी प्रतिक्रिया होते ती आपल्या मनाचं कमकुवतपणा किंवा आपला जो काही चाललेला आहे सदाचार चाललेला आहे, आपण जे नित्य आचरण करतो आहोत त्याला बाधा आणणारी ठरते. तसंच चांगदेवांनी 1400 वर्ष तपश्चर्या केली. 1400 वर्ष ही काही साधी गोष्ट नाही आहे, पण एवढं करून सुद्धा अजून हा जो भेदाभेद ज्ञानदेवांनी हरिपाठात खूप सुंदर सांगितले, आपण पाहिले. तर तो भेदाभेद जोपर्यंत आहे, भेद आपण जोपर्यंत एकमेकांमध्ये करतोय की हा तर लहान पोरगा, मी इतक्या वर्षाचा अनुभवी, मी एवढी सिद्धी मिळवलेला. आता त्यांच्या सिद्धीबद्दल काल आपण पाहिलं की ते वाटेल ते गोष्ट करू शकत होते आणि त्याचा अहम त्यांच्यामध्ये बसलेला होता. मी एक भक्त आहे, मी एक सामान्य आहे, भगवंतापुढे मी अकर्षित आहे, ही भावना आपल्या मनामध्ये नाही. आणि प्रत्येकाला वाटतं की हे सगळं मी करतोय. तर तो मीपणा जेव्हा आपला संपेल आणि हे सगळं भगवंताचं आहे, हे देणं भगवंताचं आहे. मी जे सांगत होते की तो अजामेळ पहिल्यांदा चांगला सदाचारी होता हो, पण रस्त्यानं येताना दुसऱ्याचं त्या वारांगना किंवा गणिकेचा शृंगार शूद्र माणसाबरोबर पाहिलाय आणि तो तिथेच त्याचं स्खलन झालं. घरची एवढी चांगली पतिव्रता स्त्री, आई वडील, सगळा त्याचा आजपर्यंतचा सदाचार, हा सगळा त्याला धुळीला मिळाला आणि त्या वेश्येच्या मागे तो लागलेला. सगळं घरातली संपत्ती, आता रोज बघा, आत्तासुद्धा वाचत होते, दादा सगळं म्हणजे हे करत असतात, पाठवत असतात, त्यावेळेला काहीतरी ओपन होतं की 4 मुलांनी मिळून वडिलांना विकलं. अशी नुसती हेडिंग जरी वाचली तरी आपल्या जीवाला किती यातना होतात मला सांगा तुम्ही. कुठे चालले कलिकाळ, कलिकाळ म्हणायचा, पण त्याची किती परिणती, शेवट कसा चाललेला आहे. मग तसा तो अजामेळ सगळं फुंकून टाकतो आणि तिला सर्वस्व देऊन टाकतो, सगळं दान करतो तिला.
तिच्या पायात सगळं सगळं नुकसान करून घेतो. एवढंच की तिच्यापासून 10 मुलं झाली म्हणून त्या 10व्या मुलाचं नाव अजामेळ ठेवलं, आपलं नारायण ठेवलं. आणि त्या नारायणाला सारखा प्रेमानं हाक मारायचं. जेव्हा अंत समय आला तेव्हा ते यमदूत दिसायला लागले आणि ते त्याला म्हणतो की नारायणा धावते, नारायणा धावते. तसा नारायण, खरा जो नारायण आहे, भगवंत आहे, त्याला वाटतं की हा माझा भक्त मला प्रेमानं हाक मारतोय. त्यांनी लगेच आपले विष्णुदूत पाठवलेले आहेत. आणि त्या दोघांमधला जो संवाद आहे, आत्ता माझ्याकडे ते ग्रंथ नाही आहे, पुन्हा कधीतरी मी तो तुम्हाला संवाद सांगेन. की विष्णुदूत सांगतात की अरे हा एवढा सदाचरणी आहे, याला तुम्ही नेऊच शकत नाही. आणि ते सांगतात त्याच्याकडे, आमच्याकडे जे हिशोब आहे त्याचा सगळ्या दुराचरणाचा हिशोब आहे, त्यामुळे त्याला आम्ही घेऊन जाणार. पण विष्णुदूतांनी यमदूतांवर मात केली आणि त्याला पुन्हा आयुष्य मिळालेलं आहे, त्याचं मरण टळलेलं आहे. तेव्हा त्याला उपरती झाली की मी आता चांगलं वागायला पाहिजे. म्हणजे भगवंताशिवाय माझी काही सत ना गत आहे म्हणतो तशी त्याची अवस्था झाली. आणि मग तो तीर्थक्षेत्रांमध्ये जाऊन आपली साधना करत राहिला आणि त्याला सत्कीर्ती किंवा सद्गती मिळालेली आहे. आता ह्या सांगदेवांना जो अहंकार झालेला होता तो दूर करायचा होता. आणि म्हणून ज्ञानदेवांनी काय केलं, शेवटी निवृत्तीनाथांनी सांगितलं की त्याला जरा उपदेश कर. आणि ह्या 65 ओव्या गायलेल्या आहेत, 65 ओव्या म्हटल्या, त्या पाठवल्या त्याला. पण त्याला त्यातला गचा म कळेना. कारण हे तत्त्वज्ञान जिरवणं, मनामध्ये उरवणं, आपल्याला समजून घेणं हे खूप कठीण असतं. समजावून देणं किंवा ते वाचणं हा एक भाग झाला, पण आपल्या अंगी मुरवायचं आहे ते तत्त्वज्ञान. आणि म्हणून आता आपल्याला ह्या ओव्यांची आपण सुरुवात करतो आहोत. तुम्ही सगळ्यांनी ज्ञानदेव वाचले, ज्ञानेश्वरी वाचली, भगवद्गीता वाचली, हरिपाठ झाला आपला, भागवतातल्या कथा आपण वाचतो आहोत. काही जण दासबोधामध्ये जॉईन झालेले आहेत. समर्थांनी तेच सगळं तत्त्वज्ञान सांगितले. तरीसुद्धा माझ्यात किती फरक पडला हे काही तराजू नाही आहे मोजायला, किंवा यंत्र नाही आहे माझी साखर किती आहे, माझं BP किती आहे हे मोजायचं माप नाही आहे. हे मापदंड स्वतःजवळ आहे आणि तो आपण शोधायचा आहे की माझ्यात काय फरक पडला, माझ्यात अजून काय कमतरता आहे. खूप रोज मी सकाळी स्वतःचं एक असं करत असते, मनात ठरवत असते की आज ना आपण कुणालाही दुखवायचं नाही, कुणी काहीही केलं तरी आपण शांत राहायचं. पण नकळत असा काहीतरी प्रसंग येतो की त्यावेळेला आपल्या डोक्याचा, आपल्या मनाचा तोल सुटायला लागतो. तर तो अजून शिल्लक ठेवायचा आहे, तो जतन करायचा आहे. हे आपण जेव्हा ठरवू आणि त्याच्यावर आपण जेव्हा मात करू तेव्हा आपल्याला हे तत्त्वज्ञान सगळं गळी उतरलं किंवा पचनी पडलं असं होईल. आता ह्या 65 ओव्यांचा अर्थ कोणी समजावून द्यायचा, लिहून पाठवल्या, पण अर्थ समजावून देण्यासाठी योग्य व्यक्ती कोण, तर त्याच्यासाठी मुक्ताबाईची नेमणूक केलेली आहे. सगळ्यात छोटी मुक्ताबाई आहे, पण तिच्या नावातच मुक्त आहे. ती मुक्त झालेली आहे या सगळ्यातनं. जन्माला आली तीच लहानपण घेऊन आली, पण मातृत्वाचे सगळे गुण तिच्याकडे आले आणि तीसुद्धा जगाची माऊली झाली, या भावंडांची माऊली झाली. आणि तिनं मयाला सगळं समजावून दिलेलं आहे की हे असं असं आहे. चांग्या म्हणते ती, अगोऱ्या म्हणती, म्हणजे ज्याला गुरु नाही असा तू आहेस. आणि गुरुविण नाही तुझ्या आधार, गुरुविण नाही तुझ्या आधार. दुसरी कथा मी सांगितलेली आहे त्या श्लोकातलीच आहे की पिंगला गणिकेची. पिंगला गणिकेची काय अवस्था झाली हो. 3-4 ग्रंथामध्ये वेगवेगळे संदर्भ येतात. एका ग्रंथात म्हटलेलं आहे की तिने एक पोपट पाळलेला असतो, तिला या सगळ्या ह्याचे देव धर्म ह्या सगळ्याचं चीड असते, संताप असतो. पण ती त्या पोपटाचं नाव शुक
शुकाचं नाव राघव तरी ठेवते किंवा राम तरी ठेवते आणि सारखी त्याच्याशी गप्पा मारायची, संवाद करायची, रामा रामा राघवा राघवा. आणि नंतर ती गणिका असल्यामुळं ज्या पाशामध्ये ती गुंतलेली होती, हळूहळू त्या पाशातनं ती बाजूला झाली आणि मग तिला फक्त हे राम हे नाम सुचायला लागले. तेवढ्यात तिचा अंत झालेला आहे आणि तरी तिला सद्गती मिळाली. पण दत्त महात्म्यामध्ये, त्यामुळे दत्ताच्या चरित्रामध्ये या पिंगलेचा वेगळा उल्लेख केला. त्यांनी असं म्हटलं की ती रोज असं नटायची थटायची, रोज वाट बघायची गिरायकाची, भरपूर पैसा घेण्यासाठी तिचं आयुष्य चाललेलं होतं. पण एके दिवशी कोणीच येईना आणि तिथं सालंकृत नटून बसलेली आहे. त्यावेळेला तिला एक क्षणभर वाटलं की मी हे कशासाठी करतीये, हा देह काय मोलाचा आहे, अरे हे कुणी निर्माण केलेलं आहे, त्या भगवंताला मी कधीच कसं वरलं नाही. आणि म्हणून ती म्हणते की मी आता त्या भगवंताला वरणार, माझा देह भगवंताला अर्पण करणार, मी त्याला आता विकत घेणार. आणि म्हणून मला ते गाणं फार आवडलं होतं. नाही खर्चिली कवडी दमडी, नाही वेचिला दाम. बघा आता भगवंताला कसं विकत घेतले, विकत घेतला श्याम बाईनी, विकत घेतला श्याम. कोणी म्हणे ही असेल चोरी, कुणा वाटते असे उधारी, जन्मभरीच्या श्वासाई तुके मोजियले हरिनाम, विकत घेतला श्याम बाई मी, विकत घेतला श्याम. खूप सुंदर असं गाणं आहे ते. निलाजरे पण कटीस नेसुनी, कटीस्य बांधुनी, निसुगपणाचा शेला. निलाजरेपण, या ज्या सगळ्या बायका असतात या निलाजऱ्याच असतात, म्हणून त्यांनी निलाजरेपण कटीला म्हणजे कमरेला बांधून निसुगपणाचा शेला, आत्मस्तुतीचे कुंडल कानी, गर्व जडविला भाला. सगळा गर्व या भाळावर जडवलाय आणि आत्मस्तुतीचं कुंडल घातलंय. सगळ्यांनी स्तुती तिची किती कौतुक करत असतील की तू किती छान आहेस, तुझ्यासारखी या जगात कोणी नाही, अप्सरासुद्धा तुझ्या पुढे पिके आहेत. उपभोगाच्या शतकमलांची कंठी घातली माला, थकले रे नंदलाला. सगळे उपभोग घेण्यासाठी जणू काही उपभोग रूपी 100 कमळांची माळ गळ्यात घातलेली आहे आणि सगळे मी उपभोग घेतले, पण आता मी थकले रे नंदनाला, आता मी मात्र तुझ्याच चरणी लागते. आणि असं म्हणून तिनं फक्त भगवंताचीच सेवा केली, भगवंताचीच भक्ती केली. तो अजामेळही शेवटी भगवंताच्याच भक्तीला लागला आणि ही पिंगला गणिकासुद्धा भगवंताच्याच अधीन झाली. खूप सुंदर दिलेलं आहे त्यांनी की आशा हे दुःख आहे आणि निराशा हे सुख आहे. म्हणून आपण जी आशा करतो ना सारखी, मला हे पाहिजे मला ते पाहिजे, तर त्या सोडून दिल्या की आपण सुखी होणार आहे बघा. आणि निराशा म्हणजे आपण मराठीत म्हणतो मला अगदी निराशा झाली माझी, म्हणजे तो निगेटिव्ह अर्थ घेतो आपण, पण इथे मात्र भागवतकारांनी निराशा हा अर्थ खूप चांगला घेतलेला. तसं आता ह्या सांगदेवाला इतकं पटवून द्यायचं आहे की नेमकं हे जग कसं आहे, तू कसा आहेस, तू कोण आहेस. आणि म्हणून पहिली ओवी आज बघूयात आपण. आता वटेश्वर काल सांगितलं मी तुम्हाला की शिवाचंच ते रूप आहे
आणि त्यालाच वंदन केलेलं आहे. तर स्वस्ती श्रीवटेषु जो लपोनी जगदाभासू दावी मग ग्रासू प्रगटला करी. पहिली ओवी आहे. दुसरी आहे प्रगटे तव तव न दिसे लपे तव तव आभासे प्रगट ना लपाला असे न खोभता तो. कुणी खोमता म्हणले, कुणी खोभता म्हणले, ते खोभताच पाहिजे. बहु जव जव होये तव तव काहीच न होये काही न होनी आहे अघाची जो. आता आपण थोडासा अन्वय बघूया. स्वस्ती म्हणजे कल्याण असो. असा जो कल्याणकारक जो आहे श्री वटेषु. वटेषु म्हणजे अर्थातच शिव, चांगदेवांचा तो गुरु आहे. आणि तो काय आहे? जो लपोनी जगदाभासू, जो लपून राहिलेला आहे म्हणजे झाकला गेलेला आहे. कशामुळं? जगदाभासू, या जगताच्या आभासानं जो लपला गेलेला आहे, झाकला गेलेला आहे, म्हणजेच अज्ञानानं जो झाकला गेलेला आहे. दावी मग ग्रासू, आणि ग्रास म्हणजे एखादा घास. लहान मुलाला आई कशी फसवते, हे बघ तुझ्या आवडीचं खाऊ देते, ये 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 ये, म्हणजे तो ग्रास त्याला लालूच म्हणून दाखवल्या जाते. आणि मग आई त्याला जवळ घेते आणि मग त्याला जे पाहिजे ते खाऊ घालते किंवा त्याच्याकडून काम करून घेते. थोडीशी मुलं मोठी झाली की आपण त्यांना काय दाखवतो? हां, तुला कॅडबरी दे ना, पण तू एवढा 1 तासभर अभ्यास कर, उद्या परीक्षा आहे. म्हणजे त्या कॅडबरीच्या लालूचनं तो बिचारा तासभर अभ्यास करतो. हळूहळू आपण ही लालूच कमी करायला पाहिजे, पण आधी आपण अशी दाखवत असतो. तसा हा जगाचा खोटा देखावा जो आहे तो हा भगवंत आपल्याला आधी दाखवतो. दावी मग ग्रासू प्रगटला करी, आणि मग तोच प्रगट झालेला आहे. अज्ञानाचं आच्छादन दूर करतो आणि गुरुकृपेनं प्रगट झाल्यावर हे जगाचं जे आवरण आहे हे सगळं दूर करतो. पण अगोदर तो वटेषु म्हणजे ईश्वर भगवंत तुझं कल्याण करो, असं ज्ञानदेवांनी त्याला पहिल्यांदा पहिलं. तुझं भलं होऊ देत. आपण काय म्हणतो? आशीर्वाद. कुणी नमस्कार केला की आपण आशीर्वाद म्हणलं की समोरच्या माणसाला आपल्या सगळ्या चांगल्या भावना पोचतात. तसे यांनी पहिल्यांदा तुझं भलं होऊ देत, तुझं कल्याण होऊ देत. आणि हा जो वटेश आहे परमात्मा, हा अज्ञानानं झाकला गेलाय. तुझ्या लक्षातच येत नाहीये रे की खरा हा भगवंत आहे या जगाच्या पाठीशी सगळा, पण तो झाकला गेलाय, त्याच्यावर आवरण आलेलं आहे. आणि त्यामुळं तो काय करतो? दावी मग ग्रासू. ग्रास म्हणजे हे सगळा देखावा, हा जगाचा आभास सगळा तो तुला दाखवत असतो. प्रगटला करी, आणि मग तोच परमात्मा गुरुकृपेनं प्रगट झाल्यावर या अज्ञानाचं आवरण दूर करतो आणि तुला तो प्रगट होतो. कधी कधी आपल्याला जाणवतं बघा की अरे छा, मला असा भास होतोय, काहीतरी आज वेगळं वाटते, भगवंत माझ्यासमोर आहे, माझ्यासह आहे, माझ्या जवळ आहे, असा भास होतो आपल्याला एखाद्या संकटाच्या वेळेला. किंवा जेव्हा आपण खरी प्रार्थना करत असतो त्यावेळेला असं वाटतं की त्याचं चिरंतन आयुष्य किंवा त्याचं जे सान्निध्य ते मला जाणवते. तसं आता तो परमात्मा आता तुझ्या कृपेनं तुझ्यावर प्रगट झालेला आहे तुझ्या ठिकाणी. आणि हे त्याचं जे आवरण आहे हे सगळं आच्छादन त्यानं दूर केलेलं आहे. त्यामुळं आता तुला खरी दृष्टी, आपण चष्म्यानी बघतो, डोळ्यांनी बघतो, ही खोटीच दृष्टी असते, पण अंतःचक्षुनी कळतं बघा. खूप लोकांच्या, म्हणजे आता असा काही अनुभव सांगायचा असं नाही आहे, पण आत्ता मला वाटत असतं की अमुक अमुक व्यक्तीचा फोन यावा किंवा त्यांच्याकडे असं असं घडावं, त्यांना हे द्यावं, आणि तसंच बरोबर दुसऱ्या मिनिटाला कळतं. मग हे कशामुळं? ही अंतःचक्षु, आपले जे खरे नेत्र आहेत आंतरिक, ते आपल्याला उघडले की हे सगळा खरा पसारा जो आहे
हा दृश्य पसारा खोटा कळतो आणि मग त्या भगवंताचं अस्तित्व आपल्याला क्षणोक्षणी जाणवायला लागतं. मग पुन्हा त्यांचं पुढच्या ओवीमध्ये छान सांगितले, प्रगटे तव तव न दिसे. तव तव म्हणजे जसा जसा, तो जसा जसा प्रगट होतो. लपे तव तव आभासे, म्हणजे जसा जसा तो प्रगट होतो तसा तसा तो आभासे, म्हणजे त्याचा आभास होतो किंवा खरा तो दिसतच नाही. म्हणजे परमात्मा कधी लपतही नाही आणि प्रगटही होत नाही, पण आपल्याला असं वाटतं की जवळजवळ प्रगट आहे. जो जोपर्यंत तो प्रगट होतो तव तव आभास आहे, पुन्हा एकदम त्याचा आभास होतो, म्हणजे तो प्रगट होतच नाही. किंवा उघड होणं किंवा लपणं हे दोन्ही गुण परमात्म्याला स्पर्शच करत नाहीत. आपण उघड होतो, आपण स्पष्ट होतो, आपण जाऊन भेटतो, तसा परमात्मा काही असा आपल्याला उघडही दिसत नाही आणि लपलेलाही कळत नाही. तो आहे एवढं मात्र सगळेजण सांगतायत, म्हणून आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवायचा असतो. पण तो जेव्हा अनुभूतीला येईल तेव्हा तो कळेल की हाच तो परमात्मा आहे. आता ती अनुभूती कशी येते? ज्ञानेश्वरी अख्खी झाली आपली की चराचरात तो व्यापून राहिलेला आहे, पण ती दृष्टी मला आली आहे का हो? अजूनही मी भेदभाव करत राहते, शेजारणीचं असं आमकीचं तसं, संपला विषय. पण मला जर प्रत्येकामध्ये ते परमात्म तत्व दिसायला लागलं तर तो झाकलेला नाही आणि लपलेलाही नाही, तो माझ्या समोरच आहे, माझ्या सन्निधच आहे, माझ्याबरोबरच आहे. आणि म्हणून काय म्हणलं, न खोपता जो, खोभता शब्द आहे. खोभ म्हणजे क्षोभ, त्याचा क्षोभ होत नाही. आणि जो जो बहु जवजव होये तव तव काहीच नोहे. तो जसा जसा आपल्याला दिसतो किंवा जाणवतो किंवा प्रगट होतो तव तव काहीच नोहे, तेव्हा लक्षात येतं की जग जणू नाहीच. आता हे जग चिरंतन नाही, जग अविनाशी नाही, ते विनाशी आहे, हे सगळं आपल्याला समजायला लागतं. म्हणजे जसा परमात्मा आपल्या ठिकाणी प्रगट व्हायला लागतो तसे हे जग अविनाशी म्हणजे विनाशी समजायला लागतं. तव तव काहीच नव्हे, काही नहेनी नहोनी आहे अवघाची तो. पण खरं म्हणजे जग हे वेगळं नाहीच आहे. जगामध्ये तोच आहे, त्याच्यामध्ये जग आहे. मग जे काही आहे ते सर्वस्वी आत बाहेर परमात्म्यानंच व्यापलेलं आहे, परमात्माच भरून आहे. अवघाची जो काही न होनी आहे, अवघाची जो काहीच नाही पण तो अवघाच आहे. पूर्ण तो भरून राहिलेला आहे, सगळ्यामध्ये व्यापून राहिलेला आहे. प्रल्हादाची गोष्ट आठवा. प्रल्हादाच्या किती वेळा परीक्षा घेतल्या भगवंतांनी, म्हणजे त्याच्या पित्यांनी. सगळीकडे त्याला टाकून पाहिलं, कड्यावरनं खाली फेकलं तरी त्याचा नारायण नारायण नारा काही सुटला नाही. अलगद असा तो आलेला. तेलाच्या चळत्या कढईमध्ये तळपत्या कढईमध्ये टाकले तरी नारायण नारायण. त्या कढईत तापलेल्या तेलामध्ये सुद्धा नारायणच होता त्याला सावरायला. म्हणजे तो कुठे नाही, प्रत्येक ठिकाणी. पार सापाचे वेटोळे घातले सगळे, त्या हुताशनी अग्नी, तिथं अग्नी पेटवलाय, त्याच्यासाठी ते प्रज्वलित केलं तरी तो अग्नी शांत झालेला आहे. म्हणजे तो कुठे नाही, तो सगळीकडे आहे. पण याचा प्रत्यय कुणाला येतो? खरा भक्त असतो त्याला येतो, जो त्याला ओळखतो की हा इथे पण आहे, इथे पण आहे. शेवटी वडील कंटाळले, सगळे प्रयत्न केले त्याला मारण्याचे. आता म्हणतात या खांबात आहे का तुझा देव सांग.
खांबात आहे का सांग म्हणल्यानंतर हो म्हणला आहे. जोराची लाथ मारली होते ना. आता वडील ते साक्षात राक्षसच होते. त्यांच्या पोटी आलेला हा पुत्र अगदी देवासारखा होता आणि त्याच्यातून हा देव प्रगट झालेला आहे. म्हणजे तो कुठे नाही, सगळ्यात आहे. म्हणलं तर तो कुठेच नाही, कारण दिसत नाही, जाणवत नाही, तोपर्यंत तो कुठेच नाही. म्हणजे तो सर्वस्वी ओतप्रत भरून राहिलेला आहे. काही न होनी आहे, म्हणजे नसोनी आहे. तो काही नाही आहे तरी तो आहेच. अवघाची जो पूर्ण सगळ्या संसारामध्ये, सगळ्या या चराचरामध्ये, प्रत्येक वस्तूमध्ये, प्रत्येक कणामध्ये, अणुरेणूमध्ये हा भरूनच राहिलेला आहे. म्हणजे नसोनी आहे, नहोनी किंवा नसोनी आहे. आता आपल्या लक्षात आलं असेल की मी किती क्षुल्लक दृष्टीनं पाहत असते किंवा पाहत असतो. हा भगवंत ह्यात नाही, त्यात नाही, त्यात नाही. आपल्या मनात एखादी व्यक्तीबद्दल तिडीक असते, तिच्याबद्दल चीडच असते, मनामध्ये कधी प्रेम नसतंच, पण भगवंत तिच्यामध्ये सुद्धा असतोच हो. आणि मग आपली कधी कधी तो परीक्षा बघतो. जेव्हा मला तिच्याबद्दल कळवळावील, तिचं दुःख ते माझं दुःख वाटेल, तिच्या सुखात मला आनंद वाटेल, तेव्हा तो परमात्मा सगळीकडे भरून राहिला आहे असं लक्षात येईल की नाही. असे कित्येक प्रसंग आपल्या आयुष्यात घडत असतात, पण आपल्याला लक्षात येत नाही. हल्ली हे व्हॉट्सअपवर एक चांगलं माध्यम आहे म्हणलं तर, की समजून घेत नाहीत. आईवडिलांना समजून घेत नाही आहेत. मोठ्या माणसांना, मोठे बॉस असतात, त्यांच्या आईवडिलांना समजून घेत नाहीत. इतके निग्लेक्ट करतात ना, इतका अपमान करतात त्या लोकांचा. आणि मग पश्चात्ताप होतो की अरे छा, आमची दृष्टी चुकीची होती. आईवडिलांनी काम करू नये का? का काम केले की लगेच ते मजूर होतात, कामगार होतात? प्रत्येकानं काम करणं हे त्याचं त्याचं कर्तव्य. आपल्याला भगवद्गीता सगळी सांगते. आणि काहीही न करता तुम्हाला सगळं जर हवं असेल, नुसते छान चुकीचे कपडे घातले, सगळं मेकअप केलं, सगळं हे केलं की देवानी तुमच्यासमोर सगळं आणून ठेवावं, अशा राशीच्या राशी होताव्यात, असं होईल का? हो, नाही होणार. आणि म्हणून त्या चांगदेवाला इतकं मनापासून समजावून दिलेलं आहे की तो तुझा वटेशू जो आहे, तो परमेश्वर आहे, तोच हा जगताचा आभास आहे. आणि त्यानं तो परमेश्वर या जगताच्या ह्याच्यात आवरणात झाकून गेलेला आहे. आणि जो जो तू त्याला पाहशील तो तो तुला काहीच दिसणार नाही. बघा, भगवंत वेगवेगळ्या रूपात हे करतात. कोणतरी अगदी गरीब असतो, भीक मागणारा असतो, जो श्रीमंत असतो आणि तो गलीत गात्र झालेला असतो, चांगले कपडे घातलेले नसतात, आणि आम्ही मात्र छान आयटीत, आम्हाला त्याचा स्पर्श नको असतो, त्याच्याकडनं काही घ्यायला नको असतं. आणि मग भगवंत त्याची परीक्षाच पाहत असतो की मी याच्यात आहे हे याला कसं कळणार. आणि तो कधी कधी आपलं रूप त्याच्यात दाखवतही असतो, पण नाही आमचा विश्वास बसत. म्हणून हा जगतावर सगळा त्याचा आभास आहे. लपता लपता त्याचा आभास दिसतो. आणि ज्या वेळेला क्षोभ होतो, कधी कधी माणसाचा क्षोभ होतो, पण क्षोभ न होता तो पूर्णपणे आपल्यापासून अविभक्त असतो. असं हे त्याचं ज्ञान हे कळून घेतलं पाहिजे. आणि सगळीकडं हा परमात्मा भरून राहिलेला आहे. अगदी आत्ताच्या कॉम्प्युटरमध्ये आहे, मोबाईलमध्ये आहे, सगळे जे जे काही नवीन यंत्र निघालेली आहेत
त्याच्यामध्ये सुद्धा तो आहेच. तुम्हाला एक किस्सा सांगितला होता मागं, आठवतोय का बघा. ही सगळी ज्ञानेश्वरी आपल्याला कधीतरी ती वाचायची बरं का. आता मधून मधून 1-2 ओव्या तुम्हाला संस्कृतमधल्या सांगणार आहे संगमनेरला गेल्यानंतर. भगवंतांनी सांगितलेली गीता ज्ञानदेवांनी सगळी ज्ञानेश्वरी रचली, प्राकृतातून रचली, मराठीतून रचली, आपल्या रसिक श्रोत्यांसाठी, आपल्या मायबापांसाठी, सगळ्यांसाठी रचली आणि सोपी करून सांगितली. इतकी उदाहरणं छान दिलेली आहेत. आणि ज्ञानदेवांचा हातखंडा इथे चांगदेव 65तही आपल्याला दिसतो. पुढची जी उदाहरणं दिलीत ना, खूप सोपी सोपी सांगितलेली आहेत. तर त्या सोप्या उदाहरणातून ते आपल्याला छान पटवून देतात. हा त्यांचा हातखंड आहे. पण ती ज्ञानेश्वरी पुन्हा कारखानीस म्हणून त्यांनी सगळी संस्कृतमध्ये केली. गीर्वाण ज्ञानेश्वरी ती मला भेट म्हणून मिळालेली. किती ज्ञानदेवांची कृपा आहे बघा आपल्यावर. आधी या अशा सगळ्या मिळाल्या, पुन्हा ते दामकोंडावर त्यांनीही पाठवून दिल्या. अशा कुठे जाऊ तिथे पारायणाला तिथे पुन्हा त्या ज्ञानेश्वरी मिळतात. म्हणजे ते ज्ञानदेव किती रूपांनी आपल्याकडं प्रगट होत होते. पण त्याचा खरा आस्वाद, खरा आनंद कधी घ्यायला मिळाला की तुमच्याशी जेव्हा हा संवाद झाला तेव्हा. आणि ती सगळी ज्ञानेश्वरी आता पूर्वी DTP करून सगळं हे करून मग छपाई असंच असायचं ना. आता नवनवीन तंत्र निघालेली आहेत, बोललं तरी छापलं जाते. पूर्ण ज्ञानेश्वरी लिहिली गेली, टाईप झाली, DTP झाली. आता फक्त प्रिंटआउटला द्यायची होती. त्यांचाही मुलगा अतिशय त्यातला तज्ज्ञ होता. आता फक्त ती द्यायची, आता ओपन करायची आणि द्यायची. तो मध्यंतरी बघा तो पिक्चर निघालेला होता, देऊळ बंद. बरोबर तेच थीम तिथं घेतलेलं होतं. आणि तो त्या देवाला म्हणजे त्या स्वामींना मानत नव्हता. मग ज्या वेळेला त्याला ते ओपन करून प्रेझेंटेशन द्यायचं त्यावेळेला तो सगळा डाटा गायब झाला. कारण त्या मुलीनं पासवर्ड विचारला आणि काहीतरी वेगळे हात फिरवले आणि ते दिसेन असं झालं. जेव्हा त्यांनी त्या भगवंताची प्रार्थना केली आणि लगेच तो त्याला दिसायला लागला. तसंच यांच्या बाबतीत झालं. तर यांच्यात तसं काही नव्हतं, विश्वास होता. पण अचानक तो डाटा सगळा त्या मोबाईलवरचा गेला. काहीही दिसेन असं झालं, काहीच दिसेनच. जे आता छपाईलाच द्यायचं होतं तिथपर्यंत आलेली गती. इतके नाराज झाले, इतके नाराज झाले. रात्रभर त्यांनी त्या ज्ञानदेवांचं चिंतन केलं की ज्ञानदेवा ही सगळी आता तुझीच हे आहे बाबा, कृपा आहे. आणि काय व्हायचं असेल ते होऊ देत. सगळं अगदी पूर्ण शरणागती घेऊन त्यांनी फक्त रात्रभर त्याचं चिंतन केलं. आणि मग चिंतन करता करताच कधीतरी गाढ झोप लागली. सकाळी उठून पुन्हा एकदा त्याचं नमस्कार, भगवंताला वंदन आणि देवा ही लाज तूच राख आमची म्हणून त्यांनी ते कॉम्प्युटर उघडला आणि सगळाच्या सगळा डाटा जसाच्या तसा तिथे परत दिसला. आणि नंतर ती ज्ञानेश्वरी छापली गेली. आणि कुठेही कोणालाही 1 रुपया न देता न घेता तशा त्यांनी त्या वाटप केलेल्या आहेत. ही जी आहे ना, ही म्हणून जे आत्ता म्हटलं इथे की क्षोभ न होता सुद्धा हा जगाचा खोटा जो देखावा आहे हा तो दाखवत असतो. आणि गुरुकृपेनं प्रगट झाल्यावर सगळं हे जगाचं आवरण तो दूर करतो. परमार्थ स्वरूप पहिल्यांदा लपवलं जातं. कारण का? आपल्याला जग खरं वाटते. मला सांगा तुमच्यापैकी कोण खोटं म्हणेल की हे घर खोटं आहे, हे पुस्तकं खोटी आहेत, हे यंत्र खोटी आहेत? कुणी म्हणेल का हो? आपण सगळ्या त्या नश्वर गोष्टीला खरं मानत असतो. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की प्रगट झाल्यावर जगावर असलेलं अज्ञानाचं आच्छादन दूर होतं. खरा तर परमात्मा लपतही नाही आणि प्रगटही होत नाही, तो असतोच, आपल्याला दिसत नाही आहे. तो दिसून घेण्याचं काम आपण करायचं आहे. आणि म्हणून
सर्वत्र सर्वस्वी ओतप्रोत परमात्म स्वरूप आहे. अगदी तुमच्या केळ खायला घेतलं, केळामध्ये आहे. जेवण जेवायला घेतलं म्हणून आपण म्हणतो अन्न हे पूर्ण ब्रह्म. ते नुसती चवीची गोष्ट म्हणून पाहिली तर त्याच्यात परब्रह्म दिसणार नाही. पण प्रत्येक घासाबरोबर जर तुम्ही श्रीराम नाम घेतलं किंवा तुमच्या देवाचं नाव घेतलं तर त्या घासामध्ये सुद्धा देव आहे याची जाणीव आपल्याला होईल, त्याची तृप्ती आपल्याला होईल. नाही तर वखवखलेली लोक कितीही खाल्लं तरी समाधान मिळणार नाही. असं सगळं आहे. थांबूया आपण आता इथे. फक्त पहिल्या 3 ओव्या घेतल्यात. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास्करम सादरम वंदे ज्ञानेश्वरम. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रित्वा प्राकृतगिरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं सादरं वंदे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य भोले विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर.